जय शिवराय मित्रांनो, छावा चित्रपट बघून झाला असेल तर आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. छावा चित्रपटामध्ये तुम्हा सर्वांची शेवटच्या काही मिनिटांमध्ये स्वतःचे अश्रू तुम्हाला रोखता आले नसतील, पण चित्रपट बघून चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यानंतर त्या अश्रूंचे काय झालं. शंभूराजांचे शेवटचे क्षण तुम्हाला बघवले नसतील, डोळ्यातून पाणी आले असेल, पण थिएटरच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर पाणी कुठे गेलं. शंभूराजांनी अत्यंत प्रचंड मोठे बलिदान केले. त्यांचं ते बलिदान जर नसतं तर तुमचं आमचं अस्तित्व नसतं. म्हणून धर्मवीर बलिदान मास सर्वांनी पाहायला पाहिजे. तर आता बलिदान मास म्हणजे काय, धर्मवीर बलिदान मास का करावा, धर्मवीर बलिदान मास कसा पाळावा, हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर आता बलिदान मास म्हणजे काय. बलिदान मास फाल्गुन अमावस्या म्हणजे हिंदू पातशाहीचे सिंहासनाधिष्ठित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाचा दिवस. हिंदुस्थान हा हिंदुस्थान म्हणूनच राहावा असे मनोमन वाटणाऱ्या प्रत्येक हिंदू मनाला मनस्वी दुःख व्हावे असा हा दिवस. कारण आमचा राजा क्रूर आणि दृष्ट अशा औरंग्याकडून मारला गेला. महाराजांची हत्या करण्यात आली. आपल्याकडे अनेक शूरवीरांच्या आत्मबलिदानाचे किस्से सांगितले जाते, मात्र आपल्या स्वराज्यासाठी, मराठी रयतेसाठी आणि मायमाऊलीसाठी झगडणाऱ्या राजाच्या बलिदानाला आपण विसरून जातो. त्या आत्मसमर्पणाच्या मती गुंग करून टाकतील अशा दैदिप्यमान स्मृती जगविणे आणि त्या सर्व विषयांचे गंभीर आत्मचिंतन करून काहीतरी संकल्प करण्याचे दिवस म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास होय. नेहमी आपण फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ धर्मवीर बलिदान मास म्हणून करत असतो. 2025 साली इंग्रजी कालगणनेनुसार 28 फेब्रुवारी 2025 ते 29 मार्च 2025 हा कालखंड धर्मवीर बलिदान मास म्हणून करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छताडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण केले. हेच स्वराज्य पुढे वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुष धर्मपुरुष जन्माला येतात. आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम करत जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. ज्यावेळी मुकरब खानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले, तिथपासून 23 महाराजांचे बलिदान हा संपूर्ण 1 महिना म्हणजे बलिदान मास होय. औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर काही प्रश्न केले. आपल्याला सांगितले जाते, आमचे कोणते सरदार तुम्हाला मिळाले आहेत आणि स्वराज्याचा खजिना कुठे लपवून ठेवला आहे. हे 2 प्रश्न आपल्याला सर्व लोक सांगतात. मात्र तिसरा प्रश्न म्हणजे तू धर्मांतर करतो का, हा प्रश्न आपल्याला सांगितला जात नाही. महाराजांनी जो पुढे 40 दिवस अत्याचार सहन केला तो फक्त या स्वराज्यासाठी केला. धर्मवीर बलिदान मास का करा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव आपल्याला असावी, म्हणून हा धर्मवीर बलिदान मास आपण सर्वांनी केला. धर्मवीर बलिदान मास कसा पाळावा. आपण आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या निधनाने आपल्याकडे शोक व्यक्त केला जातो. त्या मृत व्यक्तीला अग्नी देणारा माणूस चप्पल घालत नाही. 10व्याच्या दिवशी आपण मुंडन करत असतो. आपण संभाजी महाराजांनी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून 40 दिवस आपली एखादी आवडती वस्तू शोधली पाहिजे. महाराजांवर जे अत्याचार झाले ते आपल्याला अनुभवता येणार नाहीत, मात्र आपण एखाद्या गोष्टीचा तरी त्याग करू शकतो. पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण वारकरी मंडळी उपवास ठेवतो. आपल्याला ज्यावेळी भूक लागते तेव्हा आपल्याला त्या परमेश्वराची आठवण होत असते. त्याचप्रमाणे जर आपण फाल्गुन महिन्यात चप्पल त्याग केला आणि आपल्याला ज्यावेळी एखादा खडा टोचला, चटका बसेल, तेव्हा मात्र आपल्याला शंभूराजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता थोडेच शब्द बोलून जातो. रायगडाच्या माथ्यावर कडाडला छावा, जणू सह्याद्रीच्या छातीत उसळला लावा. हैराण करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा, बलदंड ताकतीचा वीर ऐसा जो न कळला. घायाळ हो युद्धभूमी ऐसी तळपती तलवार, थर्र काप गनिम असा त्या नजरेचा वार. रक्त पाजे रणांगणा होऊनी शत्रूवर स्वार, वार घेई छातीवर बोतट होई तलवारीची धार. स्वराज्यासाठी रोयली येथे बलिदानाची प्रथा, झुकेल कसा छावा ज्याचा छत्रपती शिवराय पिता, झुकेल कसा छावा ज्याचा छत्रपती शिवराय पिता. पत्कारितो मरण मृत्यू टेकवी माता, अजिंक्य पराक्रमाची जगी एकच ही गाथा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. भवानी माता की जय. जय श्रीराम.